संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार, जगद्विख्यात विश्वविख्यात विश्वरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना प्रथमतः या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवराय यांनाही या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र असं अभिवादन करतो. शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांनाही विनम्र असं अभिवादन करून महात्मा ज्योतिबा फुलेंचेही गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनाही विनम्र असं अभिवादन करून विदा सावरकरांचे क्रांतिकारी गुरु आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडकेंनाही या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून वासुदेव बळवंत फडकेंचेही गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांना दुसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. तुमच्या माझ्या खिशामध्ये, माझ्या ताईच्या बटव्यामध्ये, मान्यवरांच्या पाकिटामध्ये असलेल्या रक्कम रुपये 1 पासून ते रक्कम रुपये 500 पर्यंत या प्रत्येक नोटेवरती ज्या महात्मा गांधींचं चित्र आहे त्या राष्ट्रपिता महात्मा गांधींनाही या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून महात्मा गांधींचे राजकीय आणि वैचारिक गुरु लोकमान्य टिळक यांनाही विनम्र असं अभिवादन करून लोकमान्य टिळकांचाही गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांना तिसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. या देशातील पहिली मागासवर्गीय दलित विद्यार्थिनी आणि शिक्षिका मुक्ताताई साळे यांनाही विनम्र असं अभिवादन करून या देशासाठी, या राज्यासाठी आणि या राज्यातल्या गावागावासाठी ज्या ज्या मागवीरांनी आपलं बलिदान दिलं अशा तमाम न्यायातज्ञ सर्वच मागवीरांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. आजवर मातंग समाजाचा इतिहास राहिलेला आहे. मातंग समाजाने आजवर सगळ्यांचं चांगल या ठिकाणी सगळ्यांसाठी केलं, सगळ्यांचं चांगलं केलं. मांगाडी हिंदुत्वासाठी योगदान दिलं, मांगाडी बहुजनासाठी योगदान दिलं, मांगाडी दलितांसाठी योगदान दिलं, सर्वांमध्ये योगदान दिलं. मात्र या ठिकाणी तुमच्या माझ्या भावी पिढीच्या आरक्षणाच्या प्रश्नावर ज्या मानवीराने आपलं बलिदान दिलं त्यामध्ये शेजारच्या बीड जिल्ह्यातले आपले स्वर्गीय संजय भाऊ बागतोरे, शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातला नायगावचा आमचा अंकुजी खंदारे, पलीकडच्या धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्याच्या भोसेगावचा आमचा अविनाशजी खंदारे या तीनही मागवीरांनी आरक्षणाच्या प्रश्नावर आपलं बलिदान दिलं. अशा मागवीरांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त खरं तर या महिन्यातला हा समारोपीय जयंतीचा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचकावर उपस्थित असलेल्या या जिल्ह्याचे खासदार, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेबजी दानवे पाटील साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या करकमलाने आज या पुतळ्याचं अनावरण झालं असे आदरणीय या भागातील आमदार आदरणीय दानवे पाटील साहेब, त्याचबरोबर विधान परिषदेचे आमदार आमचे मित्र आदरणीय अमितजी बोडके भाऊ, त्याचबरोबर या ठिकाणी अनेक कार्यक्रम असताना, व्यस्त कार्यक्रम असताना त्यातून वेळ काढून आजच्या या सुवर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित असले विराट प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय प्रदीपजी सरोळे भाऊ आणि मंचावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर वेळ बराचसा झालेला आहे. दुपारपासून सर्व समाज बांधव आणि समाज भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक मान्यवर बराच वेळ झाला या ठिकाणी मनोगत व्यक्त करतायत.
अनेक जण या कार्यक्रमाला येत आहेत. सातत्याने समाज बांधव आणि भगिनी या ठिकाणी अनेकांसाठी तुम्ही आतापर्यंत टाळ्या वाजवलेल्या आहेत. माझी एक विनंती आहे, गळ थोडीचे हात मोकळे करा आणि स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा. धन्यवाद. अत्यंत चांगला असा कार्यक्रम आहे. खरं तर दानवे साहेब, 13 तारीख ही शेवटची आहे. आम्ही भाऊ उद्या धाराशिवला यरमळ्याच्या जयंतीला आहे. अनेक जयंतीचे कार्यक्रम आम्ही 29 जुलै पासून बाहेर आहोत आणि जवळजवळ महिना संपत आलेला आहे. इथून पुढच्या आणखी जयंत्या कार्यक्रम होणार आहेत. मग ते कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, आंध्र असेल, छत्तीसगड असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल इत्यादी राज्यामध्ये देखील जयंतीचे कार्यक्रम सुरू आहेत. अद्यापर्यंत जयंत्या संपलेल्या नाही. जवळजवळ या वर्षी या देशामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या रेकॉर्ड ब्रेक अशा जयंत्या झालेल्या आहेत. मग ते पुणे असेल, नाशिक असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहाने हा समाज रस्त्यावर आता यायला लागलेला आहे. आपल्या दैवताचं या ठिकाणी गुणगान गायला लागलेला आहे. निश्चित आताशी कुठेही साहेब माझा समाज बोलू लागलेला आहे आणि आता बोलत असताना तो व्यवस्थेबरोबर या ठिकाणी भांडू देखील लागलेला आहे. ज्यांनी ज्यांनी पिढ्यानपिढ्या या मागाच्या मताची भीक ठेवून या ठिकाणी आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद उठवली, त्यांनी आमच्या पत्रामध्ये अद्यापर्यंत काय टाकलं याचा हिशोब हा अद्याप सध्याचा माझा युवा ठेवू लागलेला आहे. निश्चित अनेक प्रश्न या ठिकाणी घेऊन सातत्याने या ठिकाणी इथं आघाडी असेल, पिछाडी असेल, सरकार कुठलंही असू द्या, सातत्याने आम्ही आमचं म्हणणं घेऊन जात होतो. मात्र दुर्दैवाने आमचं म्हणणं अद्यापर्यंत कुणी ऐकलं नाही. मात्र निश्चित मी आभार आमसाठी माने की इथली सरकारने या ठिकाणी मातंग समाजाला भरभरून दिलं. मात्र हे देखील खरं आहे की लवजी शक्ती सेना आज मित्र पक्ष, घटक पक्ष म्हणून या ठिकाणी सहभागी आहे. लोकसभेच्या प्रत्येक निवडणुका, प्रत्येक मतदारसंघामध्ये आणि विधानसभेमध्ये देखील लवजी शक्ती सेनेने आणि मातंग समाजाने या ठिकाणी प्रचंड काम केलेलं आहे. या इलेक्शन, यावेळेच्या इलेक्शन अनेक वेगळ्या होत्या, अनेक अर्थाने वेगळ्या होत्या. मात्र पहिल्यांदा या राज्यातल्या मागणी या युतीच्या सरकारनं भरभरून दिलेला आहे. त्यामुळे माझं युती सरकारकडे मागणं आहे की बाबा तर तुम्हाला आम्ही भरभरून दिलेला आहे. मागणी इथं भरभरून दिल्यामुळं पहिल्यांदा ऐतिहासिक रेकॉर्ड ब्रेक सत्ता या राज्यामध्ये स्थापन झालेली आहे. निश्चित या ठिकाणी जो महत्वाचा अनेक वेळा प्रश्न अनेक वक्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. दानवे साहेब, आरक्षण आम्ही सातत्याने या ठिकाणी मागत होतो. आता आरक्षणाच्या इतर प्रश्नावरती इतर भागदारीमध्ये मी जाणार नाही. मात्र आम्ही काय मागतोय तर आम्हाला जे 1950 साली जे 13% आरक्षण अनुसूचित जातीमध्ये दिलं, आमचं म्हणणं काय, जे शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये जे मागाच्या वाटेचं असेल, लोकसंख्या प्रमाणातलं असेल, 70 तुकडा त्या भाकरीतला आमचा आम्हाला काढून द्या. न्यायिक मागणी आहे का नाही? वेगळं काय मागतोय का? इतरांसारखा वेगळा कुठं मागतोय? अरे पण इतरांसाठी सगळे पक्षासारखे बोलतात, आमच्यासाठी बोलत नाही. सत्ताधारी ठीक आहे चाललंय, अरे पण विरोधक का घेऊन गप्पा बसलेत, इथले विद्वान का गप्पा बसलेत, इतरांसाठी बोलतात, आमच्यासाठी का नको बाबा? आम्ही काय अभावात पडलोय का? आम्ही अफगाणिस्तान, पाकिस्तानातून इथं आलोय? अरे आम्ही इथल्या भूमिपुत्र, आमच्या पूर्वजांनी रक्त सांडलंय, आमच्या नवजी बाबांनी बिगर लागण्याची क्रांती केली ना, केली का नाही? प्रचंड अनेक क्रांतिकारकांना टोपेच्या तोंडी या मार्गाला दिले, अनेक क्रांतिकारकांना फासावरती या देशासाठी आम्हाला लटकवलंय. याच मार्गाला दानवे साहेब 1881 साली गुन्हेगार जात म्हणून 3 वेळच्या हाजिऱ्या आम्हाला चालू होत्या. जे आता सत्तेवर आहेत किंवा जे इतर आता या ठिकाणी बोलतात त्यांना हाजिऱ्या नव्हत्या. मांगाला 3 वेळच्या हाजिऱ्या होत्या. 3 वेळापैकी एक जरी हाजिरी चुकली, ब्रिटिश आम्हाला सरळ उचलायचे, 3 महिने आतमध्ये टाकायचे. 1952 पर्यंत आम्ही हाजिरा बोलले ना, आमचं योगदान आहे ना या स्वातंत्र्यासाठी, आमचं योगदान आहे. आणि एवढं काय असताना मात्र दुर्दैवाने
आमच्या प्रश्नावर इथली व्यवस्था बोलत नाही. मात्र निश्चित आपल्यासारखे या ठिकाणी दानशूर व्यक्ती आदरणीय दानवे पाटील साहेबांच्या बद्दल खूप काय ऐकले. दानवे साहेब, तुमच्या शब्दाला महत्व आहे, तुमच्या शब्दाला या ठिकाणी किंमत आहे. माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी एक शेवटचा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय 2 महिन्यामध्ये होणार आहे. आम्ही वाट पाहतोय. येत्या 2 महिन्यामध्ये या मानाचं लेकरू या ठिकाणी त्या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये बसले. 75 वर्ष झाली आम्ही वाट पाहतोय. 78 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळालं. अद्यापही या मानवाड्यामध्ये राज्यातले साहेब डायरेक्ट IAS IPS अद्यापर्यंत निर्माण झाला नाही. आम्ही एवढे दरिद्र आहोत का? तर नाही साहेब. इथली व्यवस्था दलिद्री आहे, इथली व्यवस्था वाजूटी आहे. मान दलिद्री नाही, इथली व्यवस्था दलिद्री आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्हाला वाटतं आमचं योगदान आहे. आमच्या मुलं मुली घडले पाहिजेत. आमची मुलं मुली कलेक्टर, कमिशनर, डॉक्टर, इंजिनियर झाली पाहिजेत. त्यासाठी आम्ही तुकडा मागतोय. 70 भाकरीचा तुकडा मागतोय, भाकर मागत नाही. ही 70 तुकडा आमची आम्हाला द्या. त्यासाठी आपण या ठिकाणी शब्द खर्ची घालावा एवढी मी विनंती करेन. निश्चित जाता जाता मात्र समाज बांधवांनी बघितलं विनंती करेन, जयंतीतून घेऊन काय जायचंय हेही महत्वाचं आहे. लक्ष ठेवा, जे काय चाललेलं आहे लक्ष ठेवा. सगळ्यासाठी जे काय चालले ते चालू द्या. आमच्यासाठी नेमकं काय याच्यावरती लक्ष ठेवा. निश्चित येणार आहे पुढच्या वर्षीच्या जयंतीपर्यंत मातंग समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही जागरूक राहा एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय राजे. धन्यवाद विष्णू भाऊ. यानंतर ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान सोनवणे यांचं स्वागत पाचगे सरांनी करावे.